तर संदीप पाटील सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती करतो की आपण यावं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे विजय स्मृती चषकामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. टाकीगाव जासे, कारण 5 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. यस अनिकेत, बॉल दिलेत ना मैत्रीण मॅडी? बॉल दिले होते क्या? पुन्हा द्या. सर्वांचं सहर्ष स्वागत. सतीश शेटके यांनी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित स्वर्गीय विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आज पहिल्या पुण्यतिथीचा औचित्य साधून काल आणि आज 2 दिवसीय विजय स्मृती चषक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच चालू करूया आपण मित्रांनो, कारण 5 ओव्हरचा सामना आहे आणि फायनल अजून बाकी आहे. याच्यानंतर तो फायनल कदाचित 3 किंवा 2 ओव्हरचीच होऊ शकते, कारण हा सामना सुरू व्हायला आता 5:30 वाजतील, कारण ऑलमोस्ट 5:25 झालेले आहेत. अनिकेत मुकल आणि कुणाल नाईक सध्या आपण पाहतोय. साई आणि भिंगारी, आणि दुसऱ्या बाजूला टाकीगाव जासे आणि त्यांचा स्ट्रायकर बॉलर आज संपूर्ण दिवसभरामध्ये राहिलाय, अर्थातच संयम म्हात्रे. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 6 रन, मागच्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला आपण म्हटलं तर. आणि या मॅचमध्ये आता बघूया, महत्त्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी महामुकाबला आहे. जिंकाल तर फायनल, पराभूत म्हणजे स्पर्धेतनं बाहेर. समोर अनिकेत मुकल, संयम म्हात्रे. डावकरी आताचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने टोलवलाय. भरपूर मोठा गॅप आहे, थोडंसं अनोखं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लावण्यात आलंय. चैतन्य पाटीलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर अगदी फ्लाय स्लिप आणि त्याचबरोबर थर्ड स्लिप देखील आहे. अगदी शॉर्ट थर्डमॅन म्हटलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीची व्यूहरचना आखली आहे सध्याच्या घडीला टाकीगाव आणि जासई संघाने. काहीतरी तो गेम प्लॅन आहे त्यांचा, हे निश्चित. इकडे पाठीमागे आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंट देखील आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ पूर्ण खेळाडू पुढे सरसावतोय. तोपर्यंत एकच रन मिळते. 3 धावा मिळत आहेत आतापर्यंत 2 बॉलवर. पहिल्या दुहेरी धावसंख्येने सुरुवात झाली होती, त्यानंतर एक सिंगल आली आहे. फायनलमध्ये कोणता संघ जाणार? कालच्या दिवसामध्ये घरचा संघ दादरपाडा संघाने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता त्यांचे दोनही आयकॉन, एक आहे आपण पाहिलं तर अमित नाईक एकटगर, तो उपलब्ध नाहीये, आणि दुसरा चैतन्य पाटील आहे. त्यामुळे चैतन्य पाटील जर आता फायनलमध्ये पोहोचला तर मग दादरपाडा संघाला आयकॉन शिवायच खेळावं लागणार आहे. यावेळेस बघा आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॉलला टर्न केलं संयमने, अगदी बॅटच्या वरतून निघून गेला हा बॉल, आणि डॉट बॉल. यावेळेस बघा फ्लिक केलंय फक्त हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन मिळते इथे. टीमची टोटल 4.
यावेळेस रायझिंग डिलिव्हरी चांगली उचली घेणारा बॉल होता. बीट करून गेला आणि घेतला स्ट्रेट टू चैतन्य पाटील आणि डॉट बॉल. ही आता आपण जर पाहिलं ना प्रत्येक मॅच मध्ये ही खासियत राहिली आहे संयमच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसला, कॅचची संधी आहे. नाही पोहोचणार. 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडलाय आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिलं षटक संपलं या 2 धावेने आणि टीमची टोटल आहे ती 6 धावा. याही ओव्हरमध्ये आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्यात. दक्ष कासुकर आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. दक्ष याही मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन दिलेत संयमने. मागच्या मॅच मध्ये 6 दिल्या होत्या, त्याच्या मागच्या मॅच मध्ये 5 दिल्या होत्या. आय थिंक 5 दिलेल्या. त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल हाताळतो तो संयम आणि याही मॅच मध्ये तसंच घडलंय. चला स्पीडअप करूया मॅचला मित्रांनो. 5 ओव्हरचा सामना आहे. चला साईश मात्र सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल ब्लॉक कॉल पद्धतीचा. बॅटची एज लागून बॉल पाठीमागे कीपरकडे गेला. डॉट बॉलने सुरुवात करत असताना साईश मात्रे देखील जासई गावाचं नाव खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ISPL च्या माध्यमातून ज्याने उमटवलं असं साईश मात्रे सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पंचांकडे हलकीशी अपील करण्याचा प्रयत्न होता, मात्र कीपरने कोणताही उत्साह दाखवला नाही, कन्फर्मेशन दिलं नाही. त्यामुळे हाय बॉल डॉट येतोय. जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहायला मिळते साईश मात्रेच्या माध्यमातून. डावकरेचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. रबरला खरं तर क्वचितच बॉलिंग टाकतो, मात्र जेव्हा टाकतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने टाकतो. इथे बघा चॉप केलं बॉलला, लाईन कापली हलकीशी. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथे सिंगल मिळाली आहे फक्त. 7 धावा इथे आता धावफलकावर आहेत. साई आणि भिंगारी संघाला खरं तर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील, कारण मागच्या 2 सामन्यांचा आपण अनुभव घेतला किंवा विचार केला तर ज्या पद्धतीने त्यांनी चेस केल्यात रन्स ते अगदी वाखाणण्याजोगे. अगदी 89 धावा देखील मागच्या मॅच मध्ये त्यांनी चेस करून दाखवल्यात. 5 बॉल ठेवून तेही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ब्लॉक कॉल. व्हॉट अ लवली बॉल. जबरदस्त चेंडू हाताळला. अनिकेत मुकलला डिफेन्स करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. फक्त सिंगल मिळते. 4 बॉलवर फक्त 2च धावा दिल्यात. अजून 2 बॉल शिल्लक आहे. टीमची टोटल इन बिन 8 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा चांगला बॉल राईज झाला. बाउन्स चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि वन्स अगेन बीटन. बॅक टू बॅक आपण पाहतोय रन्स येत नाहीयेत. डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर हा डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय स्पेल हाताळलाय साईश मात्रेने. फक्त 2च धावा दिल्यात आतापर्यंत आणि इथे देखील हा बॉल डॉट येतोय. गोलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या साईश मात्रेसाठी. फक्त 2च धावा दिल्यात 6 बॉल मध्ये आणि टीमची टोटल बिनबाद 8च धावा आहे. साई आणि भिंगारी संघ थोडासा स्ट्रगल करतोय. आता एका बाजूला संयम मात्रे आणि दुसऱ्या बाजूला साईश मात्रे. आता संयमला पुन्हा एकदा गोलंदाजी दिली म्हणजे आता साईश पुन्हा एकदा काही गोलंदाजी करू शकणार नाही, कारण कमीत कमी 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एकच गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो आणि आता संयम मात्रेवर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे ती जासई आणि टाकीगाव संघाने. यावेळेस फुल टॉस बॉल आणि त्याचा फायदा अनिकेतने उचललाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. समोर हा षटकार. टीमची टोटल पुढे सरकली 14 या धावसंख्येवर.
एक्सलेशन केलंय, थोडंसं धावफलकाला धावगतीला वाढवलंय. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय षटकार किंबहुना 2 ओव्हर लागल्या. पहिला बॉल जो सीमारेषा पलीकडे पाठवण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा आलाय. थोडासा वेळ घेतला सेट होण्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आणि अनिकेत मुकल आता मात्र आपल्या रंगात येत असताना संयम मात्रेवर मात्र त्याने आक्रमण केलं. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या विरुद्ध. वीस धावा आता धावफलकावर झालेल्या, 20 रन्स ऑन बोर्ड. कीपर क्लोज आपल्याला पाहायला मिळतात. हो, वेगवान बॉल, भन्नाट वेगाने. मागच्याही मॅच मध्ये असंच काही दक्ष पाहायला मिळालं होतं. जेव्हा फलंदाज हवे होत होता, साईश थोडा कीपरच्या पुढे आला कीपर म्हणून आणि क्लोज आला स्टंपच्या, आणि त्यानंतर वेगवान बॉल टाकतोय संयम. यावेळेस हाफ ट्रॅकर, त्याला पुल केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि बॉल गेलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं प्रत्युत्तर दिलंय पुन्हा एकदा अनिकेत मोकलने ते श्याम मात्रेला, संयम मात्रेला. संयम आपल्याला पाहायला मिळतोय पुनरागमन करण्यासाठी सज्ज होतोय. नुकताच षटकार आलाय. यावेळेस तितकंसं टायमिंग जुळलं नाहीये. पाणी भरपूर आहे, चेंडूवाडला गेलाय. 1 रन पूर्ण झाली, दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे निश्चित स्वरूपात जबरदस्त चपळाईने पूर्ण करत असताना अनिकेत मुकल आणि त्याच्या समवेत कुणाल. 28 धावा धावफलकावर, 28. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो, इथे कट करायचं होतं, बीट करून गेला साईशच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल ओव्हरची सांगता झाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि साई आणि भिंगारी संघ बिनबाद 28 या धावसंख्येवर, 28 विदाउट लॉस. चला, दादरपाडा संघ आय थिंक रेडीच आहे खेळण्यासाठी नेक्स्ट मॅच. आता आयकॉन सोबत खेळणारे की विदाउट आयकॉन, आता या मॅचच्या निकालावर अवलंबून आहे. कारण आता इथे जर जिंकला चैतन्य पाटील तर मात्र त्यांना विदाउट आयकॉनच खेळावं लागेल. त्यांच्यामध्येच आयकॉन आहेत. येस येस, आहेत आयकॉन. रोहित आहेत आमच्याकडे, रोहित गायकवाड. 2 आयकॉनांचं काम एकच करतात, एकटे आयकॉन. सूरज केने दुसरे आयकॉन. एज अँड गॉन. काय ज्युएल टिपलाय साईश मात्रेने. फ्लाइंग साईश मात्रे आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रगल सुरू होता बॅटिंग टीमचा आणि तो स्ट्रगल देखील आता संपुष्टात आणलाय. चैतन्य पाटीलला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. बाउन्सर चेंडू होता, उचली घेणारा बॉल होता, त्याला खरं अपरकट करायचं होतं. जाता जाता ब्रश झाला बॅटला बॉल आणि साईश मात्रेने अफलातून झेल टिपलाय. इथे मात्र कुणाल नाईक झालेत बाद. 28 वर पहिला धक्का साई आणि भिंगारी संघाला लागला. चला, रस्त्याच्या शेजारी आय थिंक क्रेटा गाडी आहे, थोडीशी अडचण निर्माण झाली आहे काय ती त्या ठिकाणी. डंपर पुढे सरकतोय का? येस, आमचे कोर कमिटी पिंट्या शेट केनी त्या ठिकाणी आहेत. त्यांचं संपूर्ण लक्ष या स्पर्धेवर आहे, आजूबाजूला देखील आहे. मयूर मुकल न्यू बॅट्समन. बॉलला सोडून दिलं लास्ट मुवमेंटला. येस, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी करण्यात आला.
पहिला बाउन्सरची वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. पंचांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर मात्र हा डॉट. यावेळेस ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिडल नाही झालाय बॉल, फक्त सिंगल. आणि अनिकेतला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम कदाचित आता मयूर या ठिकाणी करणार आहे, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला वेळ घेतला अनिकेतने, त्यानंतर रिदम आणि तो मोमेंटम, त्याचा तो फॉर्म त्याला पुन्हा प्राप्त झालाय. टीमची टोटल 29 सध्या चौथं षटक सुरू आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. एकंदरीत आपण पाहिलं दक्ष 9 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंग मध्ये. यावेळी स्लोअर ऑन बॉल, त्याला लवकर ओळखला, लाईन पिक करत असताना अनिकेत मुखलला आपण पाहिलं काऊ कॉर्नरच्या दिशेने हा बॉल 6 धावांसाठी त्याने फेकून दिलाय. स्लोअर ऑन बॉल होता, त्याची लाईन लेंथ टप्पा लवकर ओळखला, अचूक ओळखला. आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा वेट अँड वॉच, बॅट त्याने खाली आणली, थोडी थांबवली, त्यानंतर मात्र बॉलची लेंथ ओळखून मात्र अटॅक केला इथे आणि 6 धावा प्राप्त केल्या. टीमची टोटल पुढे सरकत. यावेळेस बघा हलक्या हाताने फक्त प्लेस केले, पुश केले, पुश करो खुश रहो कव्हरच्या दिशेने हा बॉल. 1 रन मिळते. अनिकेतकडे स्ट्राईक राहते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आहे ती 36, लॉस ऑफ 1 विकेट. दक्ष आपण या संपूर्ण गोलंदाजीचा जर आपण आलेख पाहिला तर किंवा स्टॅटिस्टिक्स पाहिल्या तर संयमने जे पहिलं षटक हाताळलं तिथे फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर साईश मात्र जबरदस्त स्पेल, फक्त 2 धावा दिल्या. मात्र संयमचं ते तिसरं षटक आलं, त्याच्यामध्ये मात्र 20 धावा, त्यामध्ये 3 अफलातून षटकार, तेही अनिकेतच्या बॅटमधनं आपण पाहिले. तिथे कुठेतरी धावा होतील असं वाटलं, मात्र त्यानंतर पुन्हा चैतन्य आला आणि पुन्हा त्याने 8 धावांचं षटक हाताळलं आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे. आता डेथ ओव्हर खूप निर्णायक आहे, ज्यामध्ये अनिकेतची भूमिका अतिशय महत्वाची. कौस्तुभ परदेशी खरं तर बॉलिंग लाईनअप सेट आहे. आपण पाहिलं तर टाकेगाव आणि जासई संघाची मागच्या मॅच मध्ये कौस्तुभनेच शेवटचं षटक टाकलं होतं. कौस्तुभ परदेशी समोर अनिकेत मुकल, 36 धावा धावफलकावर आहेत, 36. पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय, पायातला बॉल आहे, उचललाय तर खरा, उंच खूप गेलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर बॅटरचं अजिबात लक्ष नव्हतं की अनिकेत हाफक्रीजच्या देखील पुढे आलाय. मात्र इथे 2 धावा तरी देखील पूर्ण झाल्या, थोडीशी रिस्क घेतली होती. अंधारही पडत चाललाय, आपण पाहतोय 5:40 ढगाळ वातावरण पूर्णपणे. 38 सध्या स्कोर आहे. तर त्याचबरोबर करण मडवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. करण मडवी चिरले, आपल्याला विनंती आपण यावं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. उंच टोला लगावलाय, बाहुबली टोला अनिकेत मुकलचा आणि हा बॉल गेलाय 6 धावांसाठी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट ओव्हर मध्ये आता अनिकेत मुकल काही प्रमाणामध्ये बरसतोय. चव्वेचाळीस धावा, 44. यावेळेस मात्र पंच केलंय, गॅप मधून बॉल, टप्पा घेत सीमा पार. टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय तो साई आणि भिंगारी संघाच्या डगआउट मधून. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय काही प्रमाणामध्ये चांगली फटकेबाजी अनिकेत मुकलच्या माध्यमातून होत असताना. थोडीशी हाईट कमी होती बॉलवर, मात्र तो जजमेंट खूप चांगलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं नक्कीच. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकत असताना 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. अनिकेत खेळतोय 45 वर आणि 3 बॉल अजून बाकी आहेत. टीमचे 48 धावा आहेत आणि इथे अर्धशतक पूर्ण होत असताना अनिकेत मुकल 50 धावा या स्पर्धेतील त्याच्या वैयक्तिक होत असताना एकदा बॅट उंच करायची अनिकेत आणि अभिवादन स्वीकारायचं सर्व क्रिकेट रसिकांचं. सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत अनिकेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 51 धावा आतापर्यंत कुठल्यात त्यांनी आणि अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभे आहेत.
टीमची टोटलचा विचार केला आपण तर टीमची टोटल 54 आहे, ज्यामध्ये 51 अनिकेत मुकुलचे आहेत. हो, इथे कुठेतरी ऑन साईडला फ्लिक करायचं होतं. बॉल अंगाचा भेद घेतोय आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलीवरी ऑफ द वेरी फर्स्ट इनिंग और हमारे बाबू म्हात्रे सर, आइए आप. अर्थात बाबू शहा सर. 54 झालाय स्कोर. 54 लास्ट डिलिव्हरी. हो, याच फटक्यासाठी मगाशी प्रयत्न करत होता अनिकेत मुकल आणि इथे मात्र येतोय हा षटकार. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल झाली आहे ती 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जर फायनलचं तिकीट पक्क करायचंय. चला, सेमीफायनलचा सामना 61 धावांचं लक्ष आणि पुन्हा एकदा ज्यांची प्रचंड मागणी मागासपासून होत होती आयोजकांच्या माध्यमातून, अर्थातच बाबू शहा सर यांना आपण ऐकूया आता उत्तरार्धासाठी. हेलो हेलो बम कैमरा घुमाइए भाई. एक सॉन्ग की फरमाइश है. स्वतंत्रता दिवस से जरूर सबको शुभकामना बात देना चाहेंगे क्योंकि खास करके चेतन दादा भूर चलिए बात करेंगे. टारगेट कितनी है भाई यहाँ पर? 61 61 रनों का टारगेट है, लेकिन बड़ा सेमीफाइनल मुकाबला. यहाँ से जो टीम जाएगा सीधा दादरपड़ा टीम के साथ है फाइनल मुकाबला खेलेगा. जरूर सही बताइए युवराज सर, प्यार बहुत है पूरी ठाणे रायगढ़ से महाराष्ट्र में. उस प्यार के खातिर तो हमने पहले हाथ रखे थे, लेकिन अब जान रखने के लिए तैयार हैं भाई. यहाँ पर सॉन्ग की थोड़ी फरमाइश हुई है, थोड़ी अलग अंदाज से ले जाते हैं यहाँ का. मैं सब कुछ भुला बैठा हूँ क्रिकेट की चाहत में. मैं सब कुछ भुला बैठा हूँ क्रिकेट की चाहत में. ये दुश्मन जमाना मुझे ना सताना, ये दुश्मन जमाना मुझे ना सताना. मैं खुद को मिटा दूंगा महाराष्ट्र की प्यार में. मैं सब कुछ भुला बैठा हूँ क्रिकेट की चाहत में. धन्यवाद. ओके. चलिए बात करेंगे चेतन दादा भुरिंग की तरफ से 500 रुपया जरूर आता हुआ इस सॉन्ग के लिए. चलिए संदीप दादा देखिए इन्होंने भी दाग दी यहाँ पर इस सॉन्ग की. नहीं जरूर देखिए जो दिल की भावना है. मैं सब कुछ भुला बैठा हूँ क्रिकेट की चाहत में और मैं खुद को मिटा दूंगा महाराष्ट्र के प्यार में. ये दुश्मन जमाना मुझे ना सताना.
चलिए अनिकेत मुगल का 57 रनों का इनिंग्स है, लेकिन देखते हैं कहां तक ले जाएगा। सत्तावन रनों के उनके इनिंग्स से क्या पानी फिर जाएगा? अरे संदेश दादा को भी मजा आया देखिए 24 लाइव, लेकिन जरूर है ये गाना को और एक बार अच्छे से लेंगे, अच्छे से बनाएंगे। चलिए बहुत बढ़िया, जरूर मोहब्बत है संदेश दादा। और ये चलिए पहला गेंद के ऊपर बड़ा हिट आता हुआ यहाँ पर से 6 रन और टनटना दंड के बहुत बड़ा छक्का आता हुआ। यहाँ पर चैतन्य पाली लिखे पिछले मैच में भी अर्धशतक लगाए और फिर से एक बार इरादा बना लिया भाई, ये बल्लेबाज को रुकना होगा। और फिर से एक बार खींचाए, ऊंचाई भी ली और लंबाई भी, मार डाला, सारा का सारा झुपड़ी भी जला डाला। और अब देखिए यहाँ पर मैच को भी खोल डाला भाई। बैक टू बैक 2 छक्का, लोकल ट्रेन पर धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना। टीम का स्कोर देखिए 12 रन से। ये बल्लेबाज को रुकना होगा भाई। कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी नहीं ले सकते हो, और जब तक ये खिलाड़ी मैदान पर रहेगा बहुत कीमत चुकाना पड़ेगा। घातक फॉर्म से गुजर रहे और कहीं ना कहीं और थोड़ा रन जोड़ना चाहिए था, लेकिन अभी भी बन सकता है। पिछला मैच हमने देखा चैतन्य पाटिल साइज का विकेट गिरने के बाद मुकाबला थोड़ा सा जान आ गया था। क्या वापस फिर से एक बार जान आ जाएगा? और स्क्वायर कैट देखिए यहाँ पर बैकफुट से और फ्लैटेड 6 रन। ये खिलाड़ी देखिए भाई, बात करेंगे ना, थकता है ना इसका पैर रुकता है। ओपन पे गया और तुरंत देखिए इस मैदान पर आया, कल वापस रन बनाया और आज भी देखिए रन बनाते हुए। मैच जीत कर देखिए ऊपर एक मुकाबला जीत कर यहाँ पर आए, जरूर वादे के हैं पक्के। मुंबई से देखिए बात करेंगे जहाँ पर मेरा वाइंदर से तैयार गेंदबाज है। और एक बार देखिए बैकफुट से पंच, क्या बढ़िया ऑफ ड्राइव देखिए, कवर को चीर दिया। गैरों ने दी नसीहत, अपनों ने दिया धोखा। ये चैतन्य पाटिल है भाई, इसे सिर्फ ही चाहिए मौका। हल्की सी अगर लेन निकला भाई, 4 छक्के अभी तक लगा चुके हैं। क्या बल्लेबाजी कर रहा है बैटर से। और यहां पर देखिए सिंगल लेंगे और अगला ओवर के लिए सरदर्द बनाएंगे। साइस मात्रे अच्छी बैटिंग करते हैं, लेकिन उन्हें ज्यादा मौका दिए नहीं यहाँ पर चैतन्य पाटिल के। चैतन्य देखिए वो नहीं, अच्छी सोच है, जब तक वो है तो साइस को ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है। कहते ना, रोटी का कदर भूखा जानता है, पानी का कदर प्यासा जानता है। और साइस मात्रे जानते हैं चैतन्य पाटिल की खासियत, उनकी ताकत है, उनकी काबिलियत है। बहुत ही बढ़िया यहाँ पर सतीश ज़्यादा के नहीं देखिए हम देख सकते हैं यहाँ पर। कहते ना, आनंद वहाँ नहीं मिलता है जहाँ धन हो, आनंद वहाँ मिलता है जहाँ अच्छी मन हो। और एक अच्छे मन के इंसान है जरूर देखिए यहाँ पर सुबह का ब्रेकफास्ट, दोपहर का लंच, शाम का चाय कड़क है। और